शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी मयूर कोंडेकर, राहणार गिरगाव. मी या शेतामध्ये सध्या सोयाबीनची टोकन केलेली आहे आणि सोयाबीनची उगवण चालू आहे. आणि ह्या उगवणीला आता धोका येतो मोरांच्यापासून कारण ते येणारे मोड, जे बारीक मोड असतात ते खाऊन टाकतात आणि आपल्या जे सोयाबीनची उगवण क्षमता आहे ती पूर्णपणे होत नाही. आणि त्याचा तोटा आपल्याला या पुढल्या त्याच्या होणाऱ्या उत्पादनात होतो. म्हणून मी ह्या मोरांना आपल्या रानातून पिकाला वाचवण्यासाठी किंवा मोरांना हाकलून लावण्यासाठी मी छोटीशी एक शक्कल लावलेली आहे. आपण बघू शकता की मी एक पंखा घेतला आहे. हा पंखा मी ह्या काठीत फिट केला आहे आणि ही काठी या अर्धा इंची पाईपमध्ये अशी ही अंतराळ आहे आणि ही पाईप जी अर्धा इंची आहे मी या काठीला ही फिट जोडलेली आहे. त्यामुळे ही जी काठी फिरते ही वाऱ्यानं गोल ही पंख्यानं फिरते आणि या काठीला मी अशा तारा बांधणे अशा किल्ल्या अडकल्यात. आपण किल्ल्यात असं काय नाही, वायसर पण अडकू शकता. आणि हे वायसर ही पंखा फिरला की ही काठी फिरते आणि हे जे किल्ले आहेत हे आपण एक बुट्टी या काठीला इथं खायच्या बाजूला अंतराळावर फिट केलेले आहे. आणि या किल्ल्या या बुट्टीवर जोरात आदळतात आणि असा काय आवाज होतो की आपल्या रानातून पशुपक्षी असतील तसेच मोर असतील ते येत नाहीत. याचा अनुभव मी शाळू पिकात केला होता. चांगलं उत्पादन मला गावलं शाळू पिकापासून. तर बघूया मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये हे कसं वाजतंय हे ते दाखवतो. जसा वाऱ्याचा वेग कमी होईल तसं ते हळूहळू वाजतं. जसं वारेल ते पुन्हा वेग मोठ्याने घेतं आणि असं जोरात वाजतं. त्या अशा आवाजामुळं मोर असतील, रानातली वांढरे सुद्धा असतील, आपल्या जवळ सुद्धा येत नाही, आपल्या पिकाच्या जवळ शेताजवळ सुद्धा येत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.